मुंबई पालिकेसाठी महायुतीकडून स्टार प्रचारक नेमण्यात आलेले आहेत। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित केलं जाणार आहे। उत्तर भारतीय मतदारांसाठी आता स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये आता हा प्रचार केला जाणार आहे। वॉर्डमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार होणार आहे। चांगलं आहे, पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती, जी आपण पाहत होतो शव रस्त्यावर होती, तशीच जाळली जात होती, ते प्रशासन का तसं होतं? कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना, मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का? आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं 10 वर्षातलं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येतं, आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं। मुंबईची फाळणी केलेली आहे, एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई एक मराठी माणसांची मुंबई, अशी भाजपनं सरळ फाळणी केली। आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे। जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं, पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा तेच करतायत। तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवते। उबाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत? इक्बाल मुसा, जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, तो उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। राशिद मामू, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफेक केली, तो राशिद मामू उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका। आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत, कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात। अलिबाग वडखळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। पेझारी ते धरमतर दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक कोंडीने मात्र पर्यटक त्रस्त झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।